मुलांना मिकी माऊस फार आवडतो. मिकी माऊस या ठिकाणी चित्र काढलेलं आहे आणि त्यात लिहिलेलं आहे, चला बेरीज करूया. मनोरंजक पद्धतीने आपण बेरीज घटक शिकवणार आहोत. जे आपण बिस्लरीचं पाणी पितो त्या बाटल्या फेकून देतो, त्या बाटल्यांचाच उपयोग या ठिकाणी गोट्या टाकण्यासाठी केलेला आहे. त्याचं बुड कापून टाकलेलं आहे आणि टोपणं सुद्धा काढून टाकलेली आहेत. आपण वर्गात विद्यार्थ्यांना सांगू शकतो, श्रेयस इकडे ये, 2 गोट्या घे आणि पहिल्या बाटलीमध्ये टाक. श्रेयस 2 गोट्या त्याच्यामध्ये टाकेल. नंतर रोहितला बोलवायचं, रोहित इकडे ये, 3 गोट्या घे आणि दुसऱ्या बाटलीमध्ये टाक. रोहित काय करेल, 3 गोट्या दुसऱ्या बाटलीमध्ये टाकेल. नंतर आपण तिसऱ्या विद्यार्थ्याला बोलवायचं आहे, की सुप्रियाला बोलवायचं आहे. 2 विद्यार्थ्यांना बोलवलं तर विद्यार्थिनीला बोलवायला पाहिजे. सुप्रियाला बोलवायचं, सुप्रियाला सांगायचं, सुप्रिया इकडे ये, त्या सगळ्या गोट्या ज्या काय खाली साठलेल्या आहेत ते हातामध्ये घे आणि तू काय कर, मोज. मी या ठिकाणी सुप्रिया येईल आणि गोट्या आपल्याला मोजून दाखवेल. 1 2 3 4 आणि 5. अशा पद्धतीने आपण 2 अधिक 3 बरोबर 5 या गोट्या झालेल्या आहेत. ही बेरीज झालेली आहे. बेरीज म्हणजे मिळवणे, अधिक करणे, एकत्र करणे हे विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो. आणि हातात वस्तू वापरून बेरीज केल्यामुळं मुलांच्याही लक्षात पटकन बेरीज कशी करायची हे लक्षात येईल.